नमस्कार मंडळी. शेवग्याची पानं, शेवग्याच्या शेंगा आणि शेंगांची सालं ती सुद्धा खूप पोषक असतात हं. बऱ्याच वेळेला ह्या शेंगांची सालं टाकून दिली जातात, पण आता टाकायची नाही. चला आज बनवूया शेवग्याच्या शेंगांच्या सालीची चटणी. शेवग्याच्या शेंगाची साल अशी काढून घ्यायची. या सालींची आपल्याला चटणी करायची आहे. अर्धा कप शेवग्याच्या शेंगांच्या साली 3 कप पाणी घालून पाणी आटेपर्यंत उकळून घ्यायच्या. उकळून घेतलेल्या शेंगांची सालं आता थंड झाली. ही सालं यातल्या पाण्यासह आता मिक्सी करून घेऊया. मिक्सी केलेलं मिश्रण गाळून घेऊया. हा चौथा आता काढून टाकूया. गरम केलेल्या पॅन मध्ये तेल घेऊया. जिरे, मोहरी, मिरच्या, लसूण, कढीपत्ता, खोबरं, भाजलेले शेंगदाणे, तीळ, आणखी थोडेसे जिरे. हे मिश्रण थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढते. थंड झालेलं मिश्रण मिक्सीमध्ये घेते. मीठ, साखर, कोथिंबीर, लिंबूरस, हे गाळून घेतलेलं शेवग्याच्या शेंगांच्या सालीचं पाणी मिक्सी करूया. गरम तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, उडदाची डाळ, कढीपत्ता, हळद, ही फोडणी आता चटणीवर घालूया. तर मंडळी, शेवग्याच्या शेंगांच्या सालीची चटणी तयार आहे. तुम्ही करून बघा आणि कॉमेंट करून मला सांगा. घरचं खाणं हेची आरोग्याचं लेणं.